नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे पेसा भरतीचा जो निकाल आहे, त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक समोर येत आहे. तर बघा, जिल्हा परिषद गट सरळसेवा भरती 2023 ची सूचना आहे. ज्याच्यामध्ये 2 सूचना आहेत. एक आहे की नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामध्ये जी बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक गट 40% आणि त्याच्यानंतर आरोग्य सेवक 50%, त्याच्या म्हणजे हंगामी फवारणी क्षेत्र अधिकारी, आरोग्य परिचारिका, त्याच्यामध्ये आरोग्य सेवक महिला, अंगणवाडी परिचारिका, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% या पदांचा निकाल आहे तो 31 ऑगस्ट पर्यंत काय करणार आहेत की घोषित करण्यात येणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर बघा तर 29 व 30 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा 13 जिल्ह्याचा निकाल परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्याचा या जिल्हा परिषद अर्ज केलेल्या उमेदवाराची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा न देऊ शकणाऱ्या उमेदवारांना काय केलं, की ही परीक्षा 28 ऑगस्ट रोजी घेऊन जो निकाल आहे तो 15 सप्टेंबर पूर्वी घोषित करण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. त्याच्यामध्ये पेसा क्षेत्राच्या बिगट पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक जे होते त्याचा निकाल 31 ऑगस्ट पर्यंत लावण्यात येणार आहे आणि ज्या ग्रामसेवकचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा त्याचा जे निकाल आहे तो काय करणार आहे, की 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.